नमस्कार, मी सोमेश कोलगे, कॅमेऱ्यावर केतन वैद्य, महा MTVत आपलं स्वागत. आपण आज आलेलो आहोत नगर शहरामध्ये. या नगर शहरात येण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या पाठीमागे आपल्याला एक गणपती मंदिर दिसते आणि या गणेश मंदिरात साधारण 3 महिन्यांपूर्वी भजन आणि आरती करायला गेलेल्या महिलांना अमानुष मारहाण झाली. ही मारहाण करणारे एका विशिष्ट अल्पसंख्याक समुदायातले लोक आहेत आणि त्यामुळे ही केस रफादफा करण्याचे पूर्ण प्रयत्न झाले. या महिलांना झालेली मारहाण इतकी अमानुष होती की त्याविषयी IPCचे जे गंभीर गुन्ह्याचे सेक्शन लावले गेले पाहिजेत ते देखील लावले गेले नाहीत आणि हा संपूर्ण विषय सामाजिक सलोखा टिकवण्याच्या नावाखाली दाबण्यात आला. परंतु त्यामधल्या ज्या पीडित महिला आहेत त्यांच्यावर मात्र अन्याय झालेला आहे. कारण त्यांच्यासोबत जो न्याय व्हायला हवा होता, ज्या प्रकारे आरोपींवर कारवाई व्हायला हवी होती ती झालेली नाही. त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स दाबण्यात आले. आपण जाणार आहोत थेट पीडित महिलांकडे. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नगर शहरात 3 महिन्यांपूर्वी असं काय घडलं होतं ज्यामुळे पोलिसांनी हे सगळं प्रकरण दाबून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. नमस्कार. नमस्कार. दिवाळी पाडव्यानंतर मंदिरं खुली झाली, त्याप्रमाणे आम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवला. शेजारी राहणारी महिला जुबेदा इनामदार हिने भजन चालू असताना मंदिरात येऊन बटणं वगैरे बंद केले, सामानाची अस्ताव्यस्त फेकून दिले आणि भजन वगैरे इथं चालणार नाही असे म्हणून शिवीगाळ करत निघून गेले. पण मारहाण नेमकी केव्हा झाली आणि मारहाण करणारे कोण होते? या घटनेनंतर 16 तारखेच्या घटनेनंतर आम्ही रोज आरतीला येत असताना आमच्यावर शिवीगाळ करण्याचा मारा त्यांनी चालूच ठेवला होता. पण 25 तारखेला आम्ही तिला जाब विचारला असता आम्हाला तिच्या मिस्टरांनी डायरेक्ट लाकडी दांडक्याने येऊन मारहाण करायला चालू केली असता आम्ही देखील त्यांना थोडं त्यांच्या झटापट झाली आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता पोलिसांनी आमचं काही ऐकून घेतलं नाही. उद्या सकाळी 10 वाजता या असे सांगून आम्हाला घरी पाठवून दिले. म्हणजे जी मारहाण करणारे होते त्यामध्ये काही तरुण मंडळी होती, त्यांचा किती जण होते? मारहाण करणारे कोण होते? मारहाण करणारे 6 मुलं होते. 4 आमच्या ओळखीचे होते इथलचेच आणि 3-4 अज्ञात होते. अज्ञातांना अजूनही अटक झालेली नाही आणि त्यांचा कोणताही रिस्पॉन्स इथे दिलेलाच नाही. पोलिसांनी त्यांना काहीच अटक केली नाही. त्यांनी जे हत्यारं वापरली होती, जी गाड्या वापरल्या होत्या, त्यांचा देखील काहीही सुगावा अजूनपर्यंत घेतलेला नाही. तुम्ही सांगाल का मॅडम की पोलिसांकडून दबाव टाकण्यात आला आणि जी मारहाण होती तर त्याबद्दल जी खूण किंवा काही जर तुम्हाला अजूनही दुखापत झालेली असेल तर ती दाखवू शकाल का? झाली. 26 तारखेला सकाळी सगळे पोरं आणि ते महिला आमच्या घरासमोर येऊन आम्हाला आवाज दिला, बाहेर ओढून काढलं त्यांनी आणि शिवीगाळ केली. अचानक सगळ्यांनी पोरांनी आमच्यावर हल्ला केला. हल्ल्यामध्ये हे बघा इतके चावले ते डेंजर. मोठा मुलगा त्यांचा चावला, हाताला फ्रॅक्चर आहे, माझ्या पायाला फ्रॅक्चर आहे आणि तरी सुद्धा पोलिसांनी या गोष्टीमध्ये आमची कोणतीही दखल घेतलेली नाही. मेडिकल रिपोर्ट मध्ये पोलिसांनी काय म्हणजे मेडिकल रिपोर्ट मध्ये सुद्धा कुणीही म्हणजे मेजर फ्रॅक्चरचं तर नावच घेतलं नाही. फक्त असं थोडंसं मेजर लागलं असंच फक्त सांगितलेलं त्याच्यामध्ये. पोलिसांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले, तर त्याबद्दल काय सांगाल? काय दबाव टाकला होता पोलिसांनी? इथे येऊन आम्ही आरतीला आलेलो असताना आरती संपल्यावर आम्हाला आडवे झाले पायरीवरच आणि शिवीगाळ वगैरे खूप गलिच्छ शब्दात शिवीगाळ केली. ती न सांगण्यासारखी शिवीगाळी आणि दबाव आणून आमच्याकडून एक बाईट घेतली त्यांनी तयार करून. इतक्या गोष्टी घडतात. आम्हाला न्याय पाहिजे. पोलिसांनी दबाव जो टाकला तेव्हा त्यांचं असं काहीतरी म्हणणं होतं की तुमच्यामुळे महाराष्ट्र पेटेल. मग महाराष्ट्र पेटणं एवढं हे प्रकरण आहे, पण त्या दरम्यान तुमच्यावरती जे अन्याय झाले, तुम्हाला जी मारहाण झाली ते मात्र दाबून टाकलेले, असं घडलंय का? सगळं झालेलं आहे. तुमच्यावर देखील तुम्हाला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं होतं असं? हो, पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. तडीपार पण प्रत्येक सणाला तुम्हाला तडीपार व्हावं लागेल, तडीपार करण्यात येईल अशा धमक्या आम्हाला दिल्या आणि पोलीस स्टेशनला उचलून नेण्यात येईल तुम्हाला, नाहीतर आतमध्ये टाकण्यात येईल. त्यावेळेस पण तुम्हाला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं होतं का? हो, 1 दिवस आम्हाला आतमध्ये पण टाकलेले, 1 रात्र 1 दिवस आणि आमची तिथे पण खूप हेळसांड झालेली. पाणी पण नव्हतं आम्हाला प्यायला. तुम्हाला 1 रात्र पोलीस स्टेशनला ठेवलं म्हणजे आणि हॉस्पिटलला केव्हा नेलं होतं? हॉस्पिटलला 26 तारखेला सकाळीच नेलं, तर त्यात पूर्ण नॉर्मल इंजरी अशी रिपोर्ट देतात. एवढे गंभीर अवस्थेत आम्ही असताना आमचे असे नॉर्मल इंजरी आलेच कशी?
मला मेंदूला मार लागलेला आहे आणि पोलीस लोक म्हणतात जेव्हा डोळ्यांनी दिसायला पूर्णच जाईल, दृष्टी जाईल, तेव्हा तो रिपोर्ट आमच्याकडे घेतला जातो. पोलीस लोक आणि सिव्हिलचे हे वक्तव्य आम्हाला आले. सिव्हिल सर्जनचं पण त्याच्यात. हो हो. म्हणजे आपण पाहू शकतो की कशा प्रकारे प्रशासन, पोलीस आणि सिव्हिल सर्जन यांनी मिळून हा संपूर्ण प्रकार आणि हे प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नक्की मान्य आहे की महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा टिकला पाहिजे, परंतु त्यासाठी जर एका हिंदू बहुसंख्याक समाजावर अन्याय होणार असेल आणि विशिष्ट अल्पसंख्याक समाजाचं लांगुलचालन होणार असेल आणि एखादी अशी दुर्दैवी घटना घडल्यानंतर, एखाद्या ठिकाणी मारहाण झाल्यानंतर, एखाद्यावर अन्याय झाल्यानंतर जर अन्याय करणाऱ्या विरोधात कडक कारवाई केली जाणार नसेल तर त्या माध्यमातून जो सामाजिक सलोखा टिकवला जाणार आहे तो नेमका किती दिवस टिकणार आहे, या प्रश्नांची उत्तरं आपण इथल्या पोलिसांकडूनही घेऊया, इथल्या स्थानिक प्रशासनाकडून घेऊया. पण महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस किती गंभीर होते. या महिला ज्यांना 3 महिन्यांपूर्वी इतकी गंभीर मारहाण झाली की ज्यांच्या मारहाणीचे डाग अजूनही त्यांच्या शरीरावर आहेत, पण अजूनपर्यंत आरोपींवर म्हणावी तशी कठोर कारवाई झालेली नाही, कारण आरोपींची आडनावं एका विशिष्ट अल्पसंख्याक समुदायातील आहेत म्हणून त्यांचे लाड केले जात आहेत का, हा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. आणि अशाच विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी MHA-MTVला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नगर जिल्ह्यातील या महिलांना न्याय देण्याच्या लढाईत आमची साथ द्या आणि हा आवाज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवा. धन्यवाद.